सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आमच्याकडे बनणार होता रसम वडा। यासाठी मी कुकरला आधीच डाळ शिजवून घेतली होती। नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं। नंतर जिरं आणि मोहरी टाकून त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली आणि कांदा मी थोडा वरूनच टाकला, कारण मला रसममध्ये कांदा हा थोडासा कच्चाच आवडतो। आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता, 2 चमचे तिखट, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून शिजवलेली डाळ त्याच्यामध्ये टाकली आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी टाकून त्यामध्ये वरून थोडंसं चिंच आणि गूळ टाकून घेतला। आणि वडे बनवण्यासाठी मी रात्रीच उडीद डाळ भिजत टाकली होती आणि सकाळी ती मिक्सरला बारीक करून घेतली। नंतर त्यामध्ये थोडासा ओवा, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ टाकून एका साईडने फेटून घेतली। नंतर पाण्याचा हात घेऊन गोलाकार अशी वाडी थापून घेतली आणि ही वडे मीडियम टू हाय फ्लेमवर अगदी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घेतली। तुम्ही बघू शकता किती सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रसम वड्याची रेसिपी ही मला नक्की कमेंट करून सांगा।